मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर पोलीस 2026चा जो पेपर झालेला आहे तर त्याचे त्या ठिकाणी आपण आन्सर वगैरे आहे तर ते पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न आहे तर पाहू शकतो, रक्तातील तांबड्या पेशींमध्ये RBC कोणते घटक असते? तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी हिमोग्लोबिन। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, या ठिकाणी मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? तर ऑप्शन नंबर डी आहे 360 ग्रॅम। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? तर या ठिकाणी आपले आन्सर जे असणार आहे तर ते ऑप्शन सी श्रीमती अश्विनी भिडे। सन 2026च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन बी अमृता पुजारी। त्यानंतर 5वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर आपले आन्सर जे असणार आहे तर ते ऑप्शन डी सदानंद दाते। त्यानंतर प्रश्न 6वा आहे आपल्याला, 2026मध्ये BCCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला? ऑप्शन बी शुभमन गिल। त्यानंतर 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन डी असणार आहे 3 वेळेस। 8 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते आहे? ऑप्शन बी असणार आहे जारूल। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन सी असणार आहे विरार। 10वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, ज्ञान भारतम मिशन कशाशी संबंधित आहे? चालू घडामोडीचा अर्थ आहे ऑप्शन बी प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण। त्यानंतर 11वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, PSLVचे पूर्ण रूप काय आहे? पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ऑप्शन ए। त्यानंतर 12वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, गगनयानमध्ये व्योमित्रा काय आहे? ऑप्शन नंबर बी आहे रोबोट। त्यानंतर प्रश्न 13वा दिलेला आहे आपल्याला, IPCची जागा कोणत्या कायद्याने घेतलेली आहे? तर आता नवीन ॲक्ट आलेले आहे तर त्यात IPCची जागा आहे तर ती BNSने घेतलेली आहे, ऑप्शन बी। तर 14वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिलेले आहे? तर ऑप्शन नंबर बी असणार आहे आन्सर डिजिटल व इलेक्ट्रॉनिक पुरावा। 15 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन सी असणार आहे अभिनव बिंद्रा। 16वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून कधी वेगळा झाला? तर या ठिकाणी ऑप्शन सी असणार आहे 1 ऑगस्ट 2014। त्यानंतर 17वा प्रश्न आहे, गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन बी असणार आहे भिवंडी। 18 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, उच्चारस्थानानुसार औष्ठवर्ण कोणता आहे? तर ऑप्शन सी असणार आहे आन्सर प वर्गातील वर्ण। 19 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पुढील शब्दांची योग्य मांडणी करा। तर या ठिकाणी आपले ऑप्शन डी असणार आहे क अ ड ब। त्यानंतर प्रश्न 20वा दिलेला आहे, रावण शब्दाची संधी विग्रह करायची आहे आपल्याला, तर याचे आन्सर ऑप्शन नंबर डी असणार आहे र प्लस अन। त्यानंतर 21वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण टिंबटिंब असे म्हणतो, तर ऑप्शन नंबर डी असणार आहे आन्सर वर्ण। 22 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालील पर्यायापैकी योग्य स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी निवडा। तर या ठिकाणी ऑप्शन ए असणार आहे गोप आणि गोपी। 23वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तू सर्वनामाची तुवा किंवा त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीतील आहेत? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी तृतीया। प्रश्न नंबर 24 दिलेला आहे आपल्याला, ज्या नामाबद्दल विशेष अधिक माहिती सांगते त्या नामाला आपण टिंबटिंब असे म्हणतात। तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए विशेष्य। प्रश्न 25वा दिलेला आहे आपल्याला, एकच क्रियापद 2 वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते, अशा क्रियापदांना टिंबटिंब क्रियापदे असे म्हणतात। तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी उभयविध। 26वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 500 रुपयांच्या वस्तूवर 30% नफा असणारी किंमत लावली, त्यानंतर 10% सूट दिली तर अंतिम नफा किंवा तोटा किती होणार?
तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 17% नफा. 27वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, जर वर्तुळाचा परिघ 88 मीटर असेल तर व्यास किती? तर ऑप्शन सी असणार आहे आन्सर 28 मीटर. त्यानंतर प्रश्न 28वा दिलेला आहे आपल्याला, जर CAT बरोबर DBU तर DOG म्हणजेच काय? तर ऑप्शन ए असणार आहे आपला आन्सर PH. त्यानंतर प्रश्न 29वा दिलेला आहे आपल्याला, ए उत्तर दिशेला 10 किलोमीटर गेला, नंतर पूर्वेला 6 किलोमीटर गेला, नंतर दक्षिणेला 10 किलोमीटर गेला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला पोहोचला आहे? तर ऑप्शन नंबर ए असणार आहे पूर्व. 30वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 3:15 ते 4:15 दरम्यान घड्याळाचे 2 काटे किती वेळा 90 अंशाचा कोन बनवतात? तर या ठिकाणी आन्सर असणार आहे ऑप्शन बी 2 वेळेस. त्यानंतर प्रश्न 31वा दिलेला आहे, एक्स आणि वायची अनुक्रमे किंमत काढायची आहे आपल्याला. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन डी 9 आणि 6. त्यानंतर 32वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सुवाहक म्हणजे तांबे तर दुर्वाहक म्हणजे काय? चे आन्सर असणार आहे ऑप्शन सी काच. 30वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 6 वर्षापूर्वी बापाचे वय व मुलाच्या वयाच्या 5 पट होते. जर 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 24 वर्षे. 34वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, नगीना हिच्या वर्गातील 35 मुलींना चित्रकला व 40 मुलांना गाता येते. दोन्ही कला येणाऱ्या 15 मुली आहेत. वर्गातील सर्व मुलींचा सहभाग या 2 कलांमध्ये आहे, तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए, मुलींची एकूण संख्या 60 आहे. प्रश्न 35वा आपल्याला दिलेला आहे, एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले, तर जंगलाचा राजा कोण? तर या ठिकाणी आन्सर असणार आहे ऑप्शन डी हत्ती. या ठिकाणी प्रश्न 36वा दिलेला आहे, आपल्याला सांकेतिक भाषेत 1, 2, 3 म्हणजे 6, 2, 3, 4 म्हणजेच बरोबर 9 आणि 7, 3, 2 म्हणजे 12, तर 5, 2, 4 साठी कोणती संख्या येईल? तर ऑप्शन ए असणार आहे 11. 37वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन डी 90 वर्ष. त्यानंतर 38वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 3 रुपयास 5 प्रमाणे लिंबे खरेदी केली, यावर 30% नफा पाहिजे असल्यास शेकडा काय भावाने लिंबे विकावी? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन सी 78. 39वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एका कंपनीने त्यांच्या 50 कामगारांसाठी एकूण 10 लाखचा बोनस जाहीर केला, जेणेकरून प्रत्येकास 18,000 व प्रत्येक स्त्रीस 23,000 मिळतील. तर कंपनीतील पुरुष व स्त्रियांची संख्या किती? तर ऑप्शन ए असणार आहे आन्सर 30 आणि 20. 40वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, संख्या श्रेणीतील रिक्त स्थानी कोणती संख्या आहे? तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 20, 40. प्रश्न 41वा या ठिकाणी दिलेला आहे, 12.6 भागिले 0.3. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन सी 42. 42वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, ज्या चौकोनाच्या सर्व भुज समान लांबीच्या एकरूप असतात त्या चौकोनाला टिंब चौकोन म्हणतात. तर याचे आन्सर असणार आहे समभुज चौकोन. 43वा प्रश्न दिलेला आहे, वर्तुळाच्या ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला काय म्हणतात? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी केंद्रीय कोन. 44वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, जर एका केंद्रीय कोनाचे माप 70 अंश असेल तर त्या संबंधित कंसाचे माप किती असेल? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन डी 70 अंश. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची बेरीज टिंब असते. तर आन्सर असणार आहे ऑप्शन बी 180 डिग्री. 46वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2, 4 आणि 3 असे आहे,
तर त्या त्रिकोणामध्ये खालीलपैकी कोणत्या मापाचा कोन नसेल? तर ऑप्शन नंबर सी असणार आहे 0 डिग्री. 47वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एका काटकोन त्रिकोणाचा पाया 3 किलोमीटर व उंची 4 किलोमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? या ठिकाणी ऑप्शन डी असणार आहे 5 किलोमीटर ॲन्सर. त्यानंतर 48वा प्रश्न आहे. एका गोलाचा व्यास 42 सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचे घनफळ काढा. तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन सी 38,808 घन सेंटीमीटर. 49वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एका आयताकृती शेताची लांबी 2 किलोमीटर असून रुंदी 500 मीटर आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा. तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी 4:1. 50वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एक लहान घर 12 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 3 माणसे किती दिवसात पूर्ण करतील? तर या ठिकाणी ॲन्सर असणार आहे ऑप्शन ए 32. 51वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होते, तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन डी डॉक्टर MS स्वामीनाथन. 52वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 0 डिग्री अक्षवृत्त यास काय म्हणतात? तर ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी विषुववृत्त. प्रश्न आपल्याला दिलेला आहे. कोणत्याही 2 सलगच्या रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर किती असते? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन डी 0 किलोमीटर. 54वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. खालीलपैकी कोणती बाब ही द्विमितीय नाही? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन सी डस्टर. त्यानंतर 55वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट टिंबटिंब अक्षवृत्तावर आहे, तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन सी 6 डिग्री 45 मिनिट उत्तर. 56वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी महानदी. 57वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच WTOचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन सी जिनिव्हा. 58वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा यांच्यासारख्या बाह्य कारकांद्वारे खंडकांची होणारी झीज यास काय म्हटले जाते? तर याचे ऑप्शन आहे ॲन्सर अन. 59वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक पडतो? तर 4 मिनिटाचा फरक पडतो. ऑप्शन डी 4. 60वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन नंबर डी असणार आहे ताराबाई शिंदे. लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी जनता. 62वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. जयपूर फूडचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते, तर याचे ॲन्सर असणार आहे डॉक्टर प्रमोद शेट्टी. ऑप्शन बी. 63वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमधील टिंबटिंब येथे सुरू झाली, तर याचे ॲन्सर असणार आहे रिसऱ्या. 64वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते जहाल गटाचे नव्हते? तर याचे ऑप्शन असणार आहे डी गोपाळकृष्ण गोखले. 65वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक किडा ठोकला जात आहे असे उद्गार ब्रिटिश सरकार विरोधात कोणी काढले? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन सी लाला लजपत राय. 66वा प्रश्न दिलेला आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? तर याचे ॲन्सर असणार आहे ऑप्शन सी नारायण मेघाजी लोखंडे. 67वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? तर याचे ॲन्सर असणार आहे मित्रमेळा. ऑप्शन ए. 68वा प्रश्न आहे. आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली? तर याचे ॲन्सर असणार आहे पंडिता रमाबाई. ऑप्शन सी. 69वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात? तर याचे ॲन्सर आहे मूलभूत हक्क. ऑप्शन ए. 70वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. AG हे कोणते मूलक आहे म्हणजे संज्ञा आहे? तर याचे ॲन्सर असणार आहे सिल्वर. ऑप्शन नंबर सी. 71वा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणते एक बीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी एक बीज वनस्पती जे आहे तर ते कांदा आहे. ऑप्शन ए.
18वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंबटिंब गटाला म्हटले जाते. तर या ठिकाणी ॲन्सर आहे ब्रायोफायटा, ऑप्शन नंबर सी. 73 नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. न्यूमोनिया आजार कोणत्या कारणामुळे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन बी आहे जीवाणू. 74 नंबरचा प्रश्न आहे. स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1 रोगासाठी जबाबदार घटक कोणता आहे? तर ऑप्शन नंबर डी आहे विषाणू. 75वा प्रश्न दिलेला आहे. हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यासारख्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण कोण करते? याचे आन्सर असणार आहे ऑप्शन सी मस्तिष्क पुच्छ. 76वा प्रश्न दिलेला आहे. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला टिंबटिंब क्रियापद असे म्हणतात. तर याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात, ऑप्शन ए. 77वा प्रश्न दिलेला आहे. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन डी असणार आहे भावकर्तृक. 78वा प्रश्न दिलेला आहे. मी चहा करत जाईन या वाक्यातील काळ ओळखा. तर याचे आन्सर असणार आहे रीती भविष्यकाळ, ऑप्शन ए. 79 प्रश्न दिलेला आहे. इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे आहेत? तर या ठिकाणी अव्यय विचारलेली आहे, ऑप्शन सी सिद्ध. आपल्याला 80वा प्रश्न दिलेला आहे. समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन बी असणार आहे संस्कृत शब्द साधित. 81वा प्रश्न दिलेला आहे. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार अधोरेखित केलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन ए असणार आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. पुढचा प्रश्न दिलेला आहे. मने बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहे? तर या ठिकाणी आन्सर असणार आहे ऑप्शन सी पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यये. प्रश्न विचारलेला आहे. चिल्ली पिल्ली सार मठा हे शब्द कोणत्या भाषेतील आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे तामिळी. 84वा प्रश्न दिलेला आहे. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन सी असणार आहे लोपचिन्ह. 85 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन सी मधुप. 86वा प्रश्न दिलेला आहे. ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर असीम. 87वा प्रश्न दिलेला आहे. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? तर आन्सर असणार आहे ऑप्शन सी संस्कृत आणि प्राकृत. 88वा प्रश्न दिलेला आहे. 1 ते 100 मध्ये 4 हा दशक स्थानी किती वेळा आला आहे? ऑप्शन बी असणार आहे 10 वेळा. 89 मालिका पूर्ण करायची आहे आपल्याला. 1, 8, 27 म्हणजे या ठिकाणी घन दिलेले आहे आपल्याला. तर पुढचा जो घन येणार आहे तर तो 4चा 64 येणार आहे, ऑप्शन बी. 90वा प्रश्न दिलेला आहे. एका वर्गात 28 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. शिक्षकांसह सरासरी 1.5ने वाढली. शिक्षकाचे वय किती आहे? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन डी 57.5. 91वा प्रश्न दिलेला आहे. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती आहे? तर ऑप्शन सी असणार आहे आन्सर 200 मीटर. 93वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. 6,000चे 7% वार्षिक दराने साधे व्याज 4 वर्षांनी किती होईल? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए 1680. ठिकाणी आपल्याला प्रश्न 93वा दिलेला आहे. तर याचे आन्सर जे आहे तर ते आपण व्यवस्थित चेकआउट करायचे आहे. ऑप्शन सी याचे आन्सर जे आहे तर ते दिलेले आहे. त्यानंतर 94वा प्रश्न दिलेला आहे. एका रिकाम्या पिंपात 30 लिटर पाणी ओतले तर पिंप 0.6 भाग भरला. अजून किती लिटर पाणी ओतले तर पिंप पूर्ण भरला जाईल? तर या ठिकाणी 20 लिटर दिलेले आहे, ऑप्शन नंबर बी. 95वा प्रश्न दिलेला आहे. 5 सैनिकांसाठी 40 दिवसासाठी 6,000 मंजूर झाले. 10 सैनिकांसाठी किती दिवसासाठी 7,500 मंजूर करावे? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए 25 दिवस. 96वा प्रश्न दिलेला आहे. एका परीक्षेत 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. अमोलला 20 गुण मिळाले परंतु पास होण्यासाठी त्याला आणखी 10 गुण हवे होते. परीक्षेतील एकूण गुण किती? तर या ठिकाणी ऑप्शन बी दिलेला आहे आन्सर 75. 97वा प्रश्न दिलेला आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर 2 3 5 आहे. त्यांची बेरीज 100 आहे तर मधली संख्या कोणती? तर या ठिकाणी आन्सर असणार आहे ऑप्शन बी 30. 98वा प्रश्न दिलेला आहे. एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेस 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रत्येक पदराच्या
प्रति मीटर 50 रुपयेप्रमाणे खर्च येणार आहे. तर कुंपणाचा एकूण खर्च किती येईल? तर ऑप्शन नंबर बी आहे 7,260 रुपये. 99वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. 0, 1, 2, 3, 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांच्यातील फरक शतक स्थानाचा अंक आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. तर ऑप्शन नंबर सी असणार आहे 9. 100वा प्रश्न दिलेला आहे. 26, 35च्या मागील 6वी सम आणि पुढील 6वी सम संख्या यांचा फरक किती असेल? तर याचे ॲन्सर जे आहे तर ते ऑप्शन नंबर बी आहे 22. तर अशा प्रकारे जो पेपर आहे तर तो या ठिकाणी झालेला आहे, ॲन्सर आहे. आपल्याला जर काही डाऊट असेल तर आपण नक्कीच कमेंट करावे. थँक्यू.